आता आपण पोटाचा व्यायाम करतोय. हां, पायवर खाली स्ट्रेट. हां, स्ट्रेट. ठीक आहे. क्रॉस केलं की पूर्ण ह्या साईडला ताण पडेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचे 15 ते 30 स्टॉप. हां, आता दोन्ही पाय स्ट्रेट करा, सरळ करा. पाय तेवढे स्ट्रेट वर खाली. हां, याचे पण 15 30. जर पहिल्यांदा करत असाल तर रिपिटेशन 7 14 करायचे. स्टॉप. त्यानं बऱ्याच वेळा कमरेवर पण लोड येतो, पोटावरती भरपूर ताण येतो. त्यामुळे आत्ता काही दुखत नाही. उद्या सकाळी झोपून उठल्यानंतर मसल रिकवरला पडल्यानंतर ताण भरपूर पडतो. आता पाय जवळ घ्या. हां, गुडघे पोटावरती घ्यायचे. हां, ह्याचे 30चे 3. ह्या तिन्ही सेटचे पोटाचे जर तुम्ही 30चे 3 वेळा केले तर भरपूर फरक पडतोय. फक्त लक्षात ठेवा, जेवण झाल्यानंतर तास, 1.5 तास, 2 तास व्यायाम हा पोटाचा करायचा नाही. ओके. फक्त नवीन लोकांचं रिपिटेशन कमी, अशा पद्धतीने दररोज व्यायाम केला तरी चालतोय. फक्त पोटाचा व्यायाम करून पोट कमी होत नाही. त्याच्याबरोबर योग्य आहार पाहिजे आणि पोटाला रेस्ट पण थोडीशी पाहिजे. म्हणजे एक दिवस अल्टरनेटला वर्कआउट केला तर चालतो पोटाचा. स्टॉप.